केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज एशियन सीड काँग्रेस 2025चं उद्घाटन झालं। अन्न सुरक्षा ही भारत आणि संपूर्ण जगासाठी महत्त्वपूर्ण बाब असून अन्न पोषक असणंही अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या सर्वात बियाणं हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक असल्याचं चौहान यांनी म्हटलं आहे। अजूनही अनेक पिकांच्या बाबतीत जगातल्या इतर देशांच्या तुलनेत आपलं सरासरी उत्पादन कमी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि संरक्षण आणि विकासावरील खर्च वाढवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। बियाणांसंदर्भातल्या साथी पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी सर्व कंपन्यांना केलं। कई फसलों में आज भी हमारा एवरेज प्रोडक्शन काफी कम है दुनिया के बाकी देशों के मुकाबले। हम राइस में, हम व्हीट में जो हमारा दुनिया का औसत है उसके करीब है, लेकिन कई चीजों में हम काफी पीछे हैं। सरकारी क्षेत्र को भी चुनौती है और प्राइवेट कंपनीज को भी। हम एवरेज प्रोडक्शन कैसे बढ़ाएं, हम दुनिया के एवरेज पर कैसे आए, वैसे सीड्स का निर्माण होना चाहिए, करना चाहिए हमको। मित्रों, हमने एक साथी पोर्टल बनाया है जो सीड की ट्रेसेबिलिटी का पोर्टल है। लेकिन किसान को पता रहना चाहिए ये सीड जो मैं बो रहा हूं, बीज बो रहा हूं, वो आया कहां से। अगर हम ट्रेस कर पाएंगे तो ये घटिया बीजों से बचा पाएंगे किसान। मैं सारी कंपनीज को ये आग्रह करता हूं कि साथी पोर्टल पर 100% ऑन बोर्डिंग सुनिश्चित आप करें। सरकार इस मामले में गंभीर है। कहां से आया, कहां गया, ये पता होना बहुत जरूरी है। तभी हम धोखाधड़ी से भी किसानों को बचा पाएंगे, कीमतों पर नियंत्रण भी कर पाएंगे और क्वालिटी कंट्रोल का काम भी कर पाएंगे। रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो आहे, त्यावर उपाय म्हणून बीज उत्पादित करणाऱ्या कंपन्यांनी नैसर्गिक शेतीची तत्व आणि त्यांचं वाण यांची सांगड घालून बीज उत्पादित करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। बऱ्याच वेळा बाजारात नकली बियाणांचा सुळसुळाट असतो, त्यामुळे पुढच्या काळात ब्लॅक चेन पद्धतीनं बियाणांचा सर्व व्यवहार झाला पाहिजे असं सांगत वातावरणीय बदलाचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन बियाणांच्या क्षेत्रामध्ये नवोन्मेष आणण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। जे काही आमची बियाणं आहेत त्याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी असली पाहिजे, कारण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की बियाणे उगवत नाहीत, क्रॉप फेलियर होतं, शेतकऱ्यांना खोट्या बियाणांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं, नकली बियाणांचा सुळसुळाट असतो। त्यामुळे ब्लॉकचेन पद्धतीनं पुढच्या काळामध्ये बियाण्यांचा सर्व व्यवहार झाला पाहिजे आणि त्याचसोबत आज वातावरणातल्या बदलांचा जो शेतीवर परिणाम होतोय त्या परिणामाचा विचार करून आपल्याला बियाण्यांच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन आणलं पाहिजे आणि नवीन प्रकारचे वाण की जे क्लायमेट रेझिलियंट म्हणजे वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आहे त्या परिणामाला त्याचा सामना करू शकतील अशा प्रकारचं बियाणं आपल्याला तयार करता आलं पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी हे अंतिम उत्तर नाही, तर शेतीमध्ये शाश्वतता आणणं महत्त्वाचं असून त्याकरता कमी खर्चात उत्पादकता वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले।